नमस्कार. असं कधी झालंय का की एखादी कायदेशीर केस वाचायला घेतली आणि त्यातल्या शब्दांच्या आणि कलमांच्या गर्दीत आपण पार हरवून गेलो? काळजी नसावी. आजच्या या भागात आपण कायदेशीर ब्रीफ तयार करण्याची कला शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे एक सोपा 10 पायऱ्यांचा आराखडा आहे. यानंतर कोणताही किचकट खटला समजून घेणं अगदी सोपं होईल. चला तर मग सुरू करूया. कोर्टाचे निकाल वाचताना त्यातील क्लिष्ट भाषा, ते मोठे मोठे परिच्छेद आणि तपशील यात आपण अनेकदा हरवून जातो, नाही का? आणि अगदी स्वाभाविक आहे. कायदेशीर कागदपत्र समजून घेणं हे खरंच एक आव्हान असतं. पण यावर एक खूप प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणजे केस ब्रीफ. आता केस ब्रीफ म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत ही एखाद्या खटल्याचं सार काढण्याची एक पद्धतशीर पद्धत आहे. याच्या मदतीने आपल्याला त्या केसमधील सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे, कायदेशीर प्रश्न आणि निकालामागे कोर्टाचा नक्की विचार काय होता हे अगदी स्पष्टपणे कळतं. तर मग या कायदेशीर भाषेच्या चक्रव्यूहात हे केस ब्रीफ आपल्याला मार्ग कसा दाखवतं तेच आता आपण पाहणार आहोत. बघा, एखादा खटला खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्याचा सारांश स्वतःच्या शब्दात लिहिणं. ही एक ॲक्टिव्ह प्रोसेस आहे. जेव्हा आपण स्वतः लिहायला बसतो तेव्हा त्यातील गुंतागुंतीच्या गोष्टी आपोआप सुटायला लागतात आणि सगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट उभं राहतं. तर मग केस ब्रीफ नावाचा हा आपला मार्गदर्शक आपल्याला या कायदेशीर चक्रव्यूहातून नेमकं कसं बाहेर काढतो? चला त्याची रचना समजून घेऊया. हे बघा, कोणत्याही केस ब्रीफच्या आराखड्यात हे 10 आवश्यक घटक असतात. याला आपण एक चेकलिस्ट म्हणू शकतो, जी आपल्याला खटल्याच्या प्रत्येक पैलूवर लक्ष केंद्रित करायला मदत करते. यात अगदी खटल्याच्या नावापासून ते निकालापर्यंत सगळ्या गोष्टी येतात. चला प्रत्येक घटक आता सविस्तरपणे पाहूया. ठीक आहे, तर ब्रीफ तयार करण्याच्या प्रक्रियेतील पहिल्या भागाकडे वळूया. हा भाग खटल्याची पार्श्वभूमी आणि त्याचा संदर्भ स्पष्ट करणाऱ्या मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करतो. सुरुवात होते शीर्षक आणि संदर्भाने. यातून आपल्याला कळतं की खटल्यात कोण कोण आहे आणि संपूर्ण केस आपल्याला कुठे वाचायला मिळेल. त्यानंतर आपण वळतो संबंधित तथ्यांकडे. इथे आपल्याला त्या खटल्याच्या सगळ्या गुंतागुंतीच्या तपशिलांचा एक छोटा आणि मुद्देसूद सारांश तयार करायचा असतो. आता हा संबंधित तथ्यांचा प्रभावी सारांश बनवण्यासाठी या 4 गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे खटल्याचं स्वरूप फक्त एका वाक्यात सांगा. दुसरं, संबंधित कायद्याचा उल्लेख करून त्यातले महत्त्वाचे शब्द अधोरेखित करा. तिसरं, तक्रार नेमकी काय होती याचा एक छोटा सारांश द्या. आणि चौथं, या आधीच्या खालच्या कोर्टाने काय निर्णय दिले होते याची माहिती द्या. ठीक आहे, फॅक्ट्स तर झाले. आता आपण ब्रीफच्या पुढच्या भागाकडे जाऊया, जो खटल्यातील मुख्य वाद आणि कायदेशीर प्रश्नांशी संबंधित आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे मुद्दे किंवा इश्यूज. हे ते मूळ कायदेशीर प्रश्न आहेत ज्यांच्या उत्तरावर संपूर्ण खटला अवलंबून असतो. कोर्टाला याच प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. आणि त्या प्रश्नाचं थेट उत्तर म्हणजेच होल्डिंग. म्हणजे बघा, जर इश्यूज हे प्रश्न असतील तर होल्डिंग हे कोर्टाने दिलेलं त्याचं एक वाक्यातील अंतिम उत्तर आहे. हो किंवा नाही, कायदेशीर किंवा बेकायदेशीर, इतकं स्पष्ट आणि थेट. या विभागात आणखी काही महत्त्वाचे घटक आहेत. कंटेन्शन्स म्हणजे दोन्ही पक्षांनी आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी मांडलेले युक्तिवाद. कधीकधी काही न्यायाधीश निकालाशी सहमत असतात पण त्यांची कारणं वेगळी असतात. याला सहमत मत किंवा कन्करिंग ओपिनियन म्हणतात. याच्या अगदी उलट, जेव्हा एखादे न्यायाधीश बहुमताच्या निकालाशी असहमत असतात तेव्हा ते असहमत मत म्हणजेच डिसेंटिंग ओपिनियन नोंदवतात. आणि शेवटी कायद्याचे मुद्दे म्हणजे निकालापर्यंत पोचण्यासाठी कोर्टाने कोणत्या कायदेशीर तत्वांचा आधार घेतला. चला आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, जो खटल्याच्या सखोल आकलनासाठी अत्यंत आवश्यक आहे. आतापर्यंत जे पाहिलं त्यातला केस ब्रीफमधील सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असेल याचा कधी विचार केलाय का? तोच आता आपल्या समोर येणार आहे. तो घटक आहे कारण मीमांसा किंवा रिझनिंग. हाच केस ब्रीफचा आत्मा आहे. मूळ स्रोतानुसार कारण मीमांसा म्हणजे ती तार्किक युक्तिवादांची साखळी ज्यामुळे न्यायाधीश त्यांनी दिलेल्या निकालापर्यंत पोहोचले. थोडक्यात सांगायचं तर कोर्टाने जो काही निकाल दिला तो का दिला याचं उत्तर म्हणजे रिझनिंग. कोर्टाच्या या कारण मीमांसेचं विश्लेषण करण्यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारा. जसं की न्यायालय निकालापर्यंत पोहोचलं कसं, त्यांनी कोणत्या कायद्याचा वापर केला, कोणती तथ्ये त्यांना विशेष महत्त्वाची वाटली आणि त्यांनी सामाजिक परिणामांवर चर्चा केली का?
या प्रश्नांची उत्तरं मिळाली की रिझनिंग स्पष्ट होतं. आता शेवटचे 2 घटक पाहूया, जजमेंट आणि अनालिसिस. जजमेंट म्हणजे कोर्टाचा अंतिम निकाल. उदाहरणार्थ, खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवला की बदलला. या उलट अनालिसिस हे आपलं काम आहे. इथे आपण त्या खटल्याच्या महत्त्वाचं आणि त्याच्या भविष्यातील परिणामांचं मूल्यांकन करतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, केस ब्रीफिंगमध्ये प्रावीण्य मिळवणं म्हणजे केवळ माहिती एकत्र करणं नाही, तर कायद्याच्या विचारपद्धतीवर पकड मिळवणं आहे. हे कौशल्य आपल्याला कायद्याच्या केवळ शब्दांपलीकडे जाऊन त्याच्या आत्म्यापर्यंत घेऊन जातं. तर आता हा संपूर्ण आराखडा आपल्या हातात आहे. मग विचार करा, अशी कोणती केस आहे जिचं विश्लेषण करायला आता आपण तयार आहात?